नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, पालक मंडळी आपल्या पाल्यांना आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठी भाषेतून शिक्षण देण्यास का कचरतात, का घाबरतात किंवा त्यांना का संकोच वाटतो, हा खरं तर आजचा एक गहन आणि गंभीर विषय, गंभीर प्रश्न आहे. मातृभाषेतून शिक्षण देणं, आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देणं पालकांना का पसंत पडत नाही. खरं तर मातृभाषेतून शिक्षण दिल्याने मुलांचा भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होत असतो. परंतु तरी असं असूनही मुलांची इच्छा असो अथवा नसो, पालकांचा आग्रह हा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकण्यातच कल असतो. त्यामुळे अशा मुलांची अवस्था ही इदम च नास्ति परम न लभ्यते अशी होते. खरं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकून त्या मुलांना त्यांचं शिक्षणाचं माध्यमच बदलल्याने त्या मुलांना विषयाचं नीट आकलन होत नाही, विषयाचं सखोल ज्ञान होत नाही, त्यांचा बौद्धिक, भावनिक, मानसिक विकासही खरं तर होत नाही. परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड असतो. ह्या उलट मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे मुलांचा बौद्धिक, मानसिक आणि भावनिक विकास होतो. हीच मुलं खऱ्या अर्थाने प्रतिभावान, प्रज्ञावान बनतात. हीच मुलं चिंतनशील बनतात, नवनवीन शोध लावून संशोधक बनतात. संशोधक, शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्वज्ञ बनून समाजाच्या, देशाच्या प्रगतीला, विकासाला हातभार लावू शकतात. समाजासह देशाला पुढे नेऊ शकतात. खरं तर जेवढी साधनं मुलांना मिळतात तितके मुलं ही सुखासीन, सुस्त, परावलंबी आणि स्वमग्न बनू शकतात. या उलट जी मुलं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतात किंवा सामान्य शाळांमधून शिक्षण घेतात, ती मुलं कोणत्याही परिस्थितीवर मात करतात. परिस्थितीपुढे, संकटांपुढे हात टेकत नाहीत. दुसरी गोष्ट, अशी मुलं स्वतःपुरता विचार करत नाहीत. स्वमग्न, आत्ममग्न अशी मुलं ही होत नाहीत. ही मुलं मातृभाषेतून शिक्षण घेऊन ही मुलं बुद्धिमान तर बनतातच, परंतु आगामी काळातील म्हणजे जीवनातल्या खऱ्या अर्थाने संकटांचा काळ, जीवनाला, आयुष्याला सामोर जाण्याचे जे दिवस असतात त्यामध्ये ही मुलं खंबीरपणे उभी राहतात आणि सगळ्याचा सामना करतात, सगळ्या संकटांना सामोरी जाऊ शकतात. ह्या बाबतीत इंग्रजी माध्यमातील मुलं ही कधी गोंधळलेली थोडीशी असतात आणि त्यामुळे ती ज्ञानाच्या बाबतीत अपुरी राहतात, अपूर्ण असतात. आता एक वेगळ्या प्रकारचा यांच्यामध्ये न्यूनगंड राहतो आणि मराठी मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ह्या मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास असतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जाणवतो. अशी मुलं नवनवीन ज्ञान आत्मसात करत असतात. जग जिंकण्याची एक त्यांच्यामध्ये जिद्द असते, उमेद असते आणि एक दिवस आपलं ते स्वप्न, जग जिंकण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करतात, पूर्णत्वास नेतात. आता खरं तर पालक मराठी माध्यमाच्या म्हणजेच मातृभाषेच्या शाळेत आपल्या पाल्यांना टाकायला का घाबरतात, का कचरतात, त्यांना न्यूनगंड असा का वाटतो, हा एक मोठा प्रश्न आहे. ह्याचं कारण असं आहे खरं की त्यांना असं वाटतं
की आमच्या मुलांना जर मराठी माध्यमाच्या साध्या ह्या शाळेतून टाकलं तर त्यांना इंग्रजी बोलता येणार नाही आणि ते जगामध्ये आज जगाची भाषा जर इंग्रजी आहे तर टिकाव कसा लागेल त्यांचा, असा आहे ना एक प्रश्न पडतो. परंतु मंडळी, खरं सांगायचं तर हा प्रश्न हा निरर्थक आहे. ह्याचं कारण असं आहे की मोठमोठी नेते मंडळी म्हणजे आपले महापुरुषही, शास्त्रज्ञ असतील, तत्ववेत्ते असतील, हे सर्व क्षेत्रामध्ये उच्च शिखरावर पोचलेली जी माणसं आहेत ती त्यांच्या मातृभाषेतील भाषेमध्ये शिकून आणि सामान्य शाळांमध्ये शिकूनच मोठी झालेली आहेत आणि एवढ्या मोठ्या पदांना ती माणसं पोचलेली आहेत. त्यामध्ये अगदी नावं घ्यायची थोर पुरुषांची तर लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, अशी किती नावं घ्यावीत. सुनील गावस्कर, रघुनाथ माशेलकर, आणखी अशी कितीतरी अगणित असंख्य नावं घेता येतील की जी माणसं अत्यंत साध्या, अत्यंत सामान्य शाळांमधून शिकून देखील खूप म्हणजे खूप मोठी झालेली आहेत. त्यांनी जग जिंकलेलं आहे, जग पादाक्रांत केलेलं आहे. आज जग यांना सलाम करता आहे. मंडळी, महात्मा गांधींच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं मातृभाषेवर किती प्रेम होतं हे सांगायची गरज नाही. परंतु ते एक पोरबंदरसारख्या साध्या शाळेतच शिकले. त्यानंतर तर इंग्रजी हे 8वी नंतर इंग्रजी होतं. आत्ता पहिलीपासून इंग्रजी आहे. म्हणजे खरं तर आता प्रश्न काहीच नाही आहे. तेव्हा 8वी नंतर इंग्रजी होतं. त्यामुळे त्यांना त्या खेडेगावामध्ये काय अभ्यास झाला असेल त्यांचा, पण तरी माणसाकडे जिद्द लागते, शिकण्याची इच्छा लागते. गांधीजी जेव्हा ब्रिटनला गेले बॅरिस्टर व्हायला, ते एका बोटीतनं गेले आणि बोट 2-3 महिने लागायचे पोचायला. तर त्या काळात त्या बोटीमध्ये समोरची इंग्रजी बोलायचे ब्रिटिश लोक, ह्यांना इंग्रजी समजत नव्हतं, जुजबी ज्ञान झालं होतं 8वीपासून 2-3 वर्ष अभ्यास झाल्यामुळे. मग ते समोरच्याची वाक्य ऐकून त्याचा अर्थ मनामध्ये करून ते वाक्य जुळवून हळूहळू बोलायला शिकले. आणि हेच गांधीजी इंग्लंडमध्ये जाऊन नंतर बॅरिस्टर होऊन आले आणि त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकं लिहिली. एवढंच नव्हे, इंडियन ओपिनियन नावाचं नियतकालिक हे आफ्रिकेमध्ये सुरू केलं. सरदार वल्लभभाई पटेलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सरदार पटेल कुठे शिकले? ते अत्यंत ग्रामीण भागातच शिकले. त्यांच्या मातृभाषेतून म्हणजे गुजराती भाषेतूनच त्यांचं शिक्षण झालं. परंतु या सरदार वल्लभभाई पटेलांचं इंग्रजीवर एवढं प्रभुत्व होतं की लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ते लिहितात की तुमचं इंग्रजीवरचं प्रभुत्व बघून मला माझ्या इंग्रजीचा संकोच वाटतो. एक ब्रिटिश माणूस सरदार पटेलांना म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून शिकलेल्या माणसाला असा उल्लेख करतो. त्यामुळे तुम्ही शिक्षण कुठे घेता, कुठल्या भाषेतून घेता हे महत्त्वाचं नाही आहे. तर तुमची नंतरची शिकण्याची जिद्द, अभ्यास करण्याची आकलन क्षमता तुमची, ही सगळ्यात तुमची जिद्द आणि अभ्यासाची तयारी ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि सराव तुमचा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे हा न्यूनगंड जो आहे की मी ह्या माध्यमातून ह्या शाळेतून शिकलो म्हणून मला इंग्रजी येणार नाही की इंग्रजी येईल, हा मनातला न्यूनगंड हा निघून जाण्याची गरज आहे. भाषा ही सरावाने येत असते, प्रयत्नाने येत असते, वाचन करून येत असते. त्यामुळे तुम्हाला तो जो बेस आहे व्याकरणाचा पाया, हा व्याकरण शिकून तुम्ही इंग्रजी माध्यम शाळेत गेल्यामुळे तुम्ही व्याकरण शिकता येतं असा अर्थ नाही आहे. आचार्य विनोबा भावेंना 14 भाषा येत होत्या. आता खरं सांगा 14 भाषा ते शाळेत शिकले का? ते कोणत्या शाळेमध्ये शिकले? तर 14 भाषा हे ते नंतर शिकलेले आहे. त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी या 14 भाषांचं ज्ञान आत्मसात केलेलं आहे. अशी कितीतरी नावं घेता येतील. साने गुरुजी कुठे शिकले? पालघरसारख्या एका खेडेगावामध्ये शिकले, छोट्या गावामध्ये शिकले, पण त्यांचं स्थान केवढं उच्च स्थानावर ते गेले.
आज आपल्याला ही सगळी मंडळी वंदनीय आहे, पूजनीय आहे. तेव्हा मंडळी, आपल्या मनातला हा न्यूनगंड जो आहे तो आपण काढून टाकायला हवा आणि आपण एका नव्या आत्मविश्वासाने, उत्साहाने ह्याला सामोरं जायला हवं आणि आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण टाकायला हवं. तरच तुम्हाला आम्हाला माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके अथवा माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवितो असा म्हणण्याचा अधिकार राहतो. तेव्हा पालकांनो, तुम्हाला मराठी शाळेमध्ये मुलांना टाकल्यानंतर संकोच बाळगण्याचं कारण नाही किंवा की लाजण्याचं कारण नाही, की हळू आवाजात सांगण्याचं कारण नाही की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मराठी शाळेमध्ये जाते, मातृभाषेतून शिकते. तर उलट अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे की माझा पाल्य हा मातृभाषेतून शिक्षण घेतोय, माझी मुलगी मातृभाषेतून शिक्षण घेते, ही अत्यंत अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे. तरच आम्ही छत्रपती शिवरायांचे, ज्ञानेश्वरांचे, तुकारामांचे, टिळकांचे, गांधी विनोबांचे, साने गुरुजींचे अनुयायी आहोत किंवा त्यांचे खऱ्या अर्थाने आम्ही वारसदार आहोत असं होऊ शकेल. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय नोंदवावा, आपलं मत मांडावं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.